यानंतर अपडेट्स पावसाचे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 43,882 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विसर्ग वाढवलाय। हे सगळं पाणी जायकवाडीच्या दिशेने जात असल्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार आहे। त्यामुळे दरवर्षीसारखा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पाणी संघर्ष यावर्षी टळणार असं दिसतंय। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून कुठे संततधार तर कुठे मुसळधार पर्जन्यवृष्टी होते। त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि धरणांमधनं पाण्याचा विसर्ग देखील केला जातोय। आज मितीस नाशिक जिल्ह्यातील 13 धरणांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू होतोय। आपण आता निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर या बंधाऱ्याजवळ आहोत, या धरणाजवळ आहोत आणि इथे नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक विसर्ग हा सुरू आहे। 43,882 क्युसेक वेगानं हे पाणी आता पुढच्या दिशेने झेपावतोय। म्हणजे तिथून पुढे अहिल्यानगर पासून मराठवाड्याच्या दिशेने हे पाणी जाते आणि हे सर्व पाणी जर कुठे जाणार आहे तर ते जायकवाडी धरणामध्ये पाणी जाते। आपण बघतोय धरणाचे 5 दरवाजे आहेत, हे 5ही दरवाजे खोलण्यात आलेले। जायकवाडीच्या पाणी साठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे दरवर्षी नाशिक आणि मराठवाडा यांच्यामध्ये जो पाण्यावरनं संघर्ष होतो तो संघर्ष यावर्षी टळणार आहे। कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यातून तब्बल 20 टीएमसी पाणी आतापर्यंत जायकवाडीला गेलेलं आहे। अजून पावसाळा पूर्ण बाकी आहे। पुढचे 2-3 महिन्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीमध्ये केला जाईल। त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि मराठवाड्यातली शेती ही सुजलाम सुफलाम होईल। त्याचबरोबर इथल्या लाखो नागरिकांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।